पृष्ठ क्रमांक 1. चिरंजीव अश्वत्थामा. धर्मक्षेत्री कुरुक्षेत्री मांडला गेलेला मृत्यूचा महायज्ञ, लक्ष लक्ष योद्ध्यांच्या जे धर्म अधर्माच्या बाजूने लढले त्यांच्या समिधा घेऊन संपन्न झाला. मनामनामध्ये कोंडलेल्या अहंकाराचा, द्वेषाचा आणि क्रौर्याचा प्रचंड विस्फोट होऊन सर्व कसं शांत शांत झालं. समस्त मानव जातीला चिरंतन असं अंतिम सत्य, अमर आत्मज्ञान प्रदान करण्यासाठी ज्यानं हा महायज्ञ मांडला आणि पूर्णत्वाला नेला, ते युगंधर श्रीकृष्णानं आपलं अवतार कार्यही संपवलं. उरलो फक्त मी अश्वत्थामा, युद्धात आणि युद्धापूर्वी घडलेल्या घटनांचा जिवंत साक्षीदार, कौरवांचा 5वा आणि शेवटचा सेनापती. सेनापती ज्यानं रणांगणावर शत्रूसमोर उभं राहून सैन्याचं नेतृत्व केलं नाही, शंखध्वनी करून शत्रूला आव्हान दिलं नाही, ज्याच्या जय जयकारानं रणांगण दुमदुमलं नाही, तो कसलाच सेनापती. जलाभिषेक झाला म्हणून सेनापती होतो का? अखेरच्या क्षणी दुर्योधनानं मला सेनापती पद बहाल केलं. भावनेच्या भरात त्याची अंतिम इच्छा म्हणून मी ते स्वीकारलं सुद्धा. पण त्यावेळी रणांगणावरील युद्ध संपलं होतं. मला संधी मिळाली असती तर मी सुद्धा कौरवांचा सेनापती म्हणून शत्रूसमोर उभा ठाकलो असतो. जय पराजयाचा विचार न करता लढलो असतो. माझ्या अस्त्रशस्त्र विद्येने शत्रूचा संहार केला असता आणि रात्रीचा प्रचंड नरसंहार करावा लागला नसता. शापित सेनापती म्हणून जीर्ण वाट्याला आलं नसतं. शापित? हो, शापितच. जन्मपूर्व भ्रूणहत्येसाठी मिळालेला शाप. डोक्यातील वाहत्या जखमा घेऊन, नाना प्रकारचे रोग, रक्त आणि पू यांच्या दुर्गंधीनं व्यापलेलं शरीर, असह्य वेदना शोषित, स्वतःच्या दुर्गंधीपासून मुक्ती मिळवण्यासाठी एकटाच रानोरानी फिरतोय. वेदना शोषित असताना एक सात्विक नशा चढते, गुंगी येते आणि वेदनेकडे मनुष्य आकृष्ट होत जातो. वेदनेशी झुंजताना एक वेगळा जोश कैफ अंगी संचारतो, अधिक वेदनेची अपेक्षा करतो. विकृती असेल किंवा 5 भौतिक तत्वांनी बनलेल्या शरीराची ती एक विशिष्ट अवस्थाही असेल, पण त्या काळात मनुष्य मनाने निडर बनतो. सुख आणि दुःख, जन्म आणि मृत्यू सारखेच पाठोपाठ येत असतात. सुख भोगताना सगळी इंद्रिय एकाकार होऊ लागतात. बाहेरची धाव थांबते, माणूस अंतर्मुख होऊ लागतो. कुणातरी एका इंद्रियावाटे तर सुख उपभोगू लागतो. मग सगळे शरीर त्या सुखानं मोहरून निघतं. पण दुःखाचं काय? फरक इतकाच की प्रथम दुःख टाळण्याचा प्रयत्न करतो. तो फसला की कुणा एका इंद्रियावाटे दुःख सुद्धा उपभोगू लागतो. मनाने ते कुरवाळू लागतो. त्याला मनाच्या एका कोपऱ्यात जपू लागतो. मी तर प्रत्येक इंद्रियानं दुःख भोगते, पण मी त्याचा शोक करत नाही. आनंद अमर्याद झाला म्हणजे माणूस जसा रडतो तसा शोक अमर्याद झाला म्हणजे हसायला पाहिजे, नाही का? माझंही तसंच झालंय. रडावं की हसावं हेच मला मुळी कळत नाहीये. सतत चालतोय स्वतःपासून दूर जाण्यासाठी. मला भविष्यकाळ नाही म्हणून भूतकाळ आठविल्याशिवाय पर्याय नाही. गत आठवणीत मन रमून जातं, वर्तमान काळ विसरून जातं, तेवढीच विश्रांती. पण आठवणी गांधी माशीच्या मोहळासारख्या असतात. हजारोंच्या संख्येनं एकदम तुटून पडतात. त्यांच्या डंखानी मन सुन्न होऊन जातं. वेदना क्षमतात. चालतो आहे की बसलोय याचं भान राहत नाही. माझं पण असंच चाललंय. आता मी धर्म अधर्माच्या द्वंद्वातून बाहेर आलो. ज्याला आदी अंत नाही, काळाच्या मनी मानसी वसत असेल तोच धर्म. धर्म अधर्म या मानवाच्या कल्पना आहेत. त्या काळानुसार आणि परिस्थितीप्रमाणे बदलत असतात. शेवटी नियती ज्याच्या त्याच्या ललाटावर लिहिते तसंच घडत जातं. मी म्हणणारा अखेर काळासमोर केविलवाणा होतो. जे काळासमोर नतमस्तक होत नाहीत ते काळाबरोबर फरफटत जातात. माझ्यासारखे प्रत्येक जण आपल्या सोयीप्रमाणे धर्म अधर्माची व्याख्या करतो. युधिष्ठिराच्या म्हणण्यानुसार धर्माची व्याख्या सूक्ष्म आहे. श्रीकृष्ण स्वधर्माची आणि विश्वधर्माची व्याख्या सांगतो. स्वधर्म व्यक्तीचा राग, लोभ, मदमत्सर यांचा काळानुरूप परिणाम होऊन बनत जातो.
स्वधर्मातून अधर्माचा जन्म होऊ शकतो, पण विश्वधर्म, विश्वाचं कल्याण चिंतणारा धर्म, काळाच्या ज्वालामुखीतून तावून सुलाखून निघालेला, म्हणून अनंत काळ टिकणारा. विश्वधर्म एवढा व्यापक आहे की त्याच्या अनुषंगानं घडलेला अधर्म क्षणाचाच अधर्म असतो. अनंत काळासाठी विश्वधर्म टिकविण्यासाठी त्याची जरुरी पण असते हे सामान्य जनांच्या लक्षात येत नाही. अशा अधर्मामागे परमेश्वरी प्रेरणा असते. वैयक्तिक स्वार्थ नसतो. प्रत्येक जण आपापल्या सोयीप्रमाणे धर्म अधर्माची व्याख्या करतो. काही टिकतं, काही पुसलं जातं. जे टिकतं त्याला समाज धर्म समजतो. समाजमान्य धर्मानं वागण्याचा जो प्रयत्न करतो तो शेवटी सुखी होतो, कारण त्याच्या सुखाच्या कल्पना मर्यादित असतात. मळलेल्या पायवाटेने चालल्यास आपल्यास अंतिम सत्याचा लाभ होईल यावर त्याची असीम श्रद्धा असते, विश्वास असतो. अंतिम सत्य म्हणजेच मृत्यूनंतरचा मोक्ष. पण जो मृत्यूच नाकारतो त्याचं काय? त्याचा होतो चिरंजीव अश्वत्थामा. चाललोय गंगा मातेच्या किनाऱ्याने. गंगा माता जिच्या किनाऱ्यावर जन्मलो वाढलो, तिच्या गुडघाभर पाण्यात उभा राहून प्रथम बाबांकडून गायत्री मंत्राची दीक्षा घेतली. अनेक वेळा त्याची पारायण करून सूर्याला अर्घ्य दिले, अगदी कालपर्यंत, म्हणजे युद्ध सुरू होण्यापूर्वीपर्यंत. अनेक संध्याकाळ तिच्या पाण्याचं मंजूळ संगीत ऐकत थंडगार वारे अंगावर घेत व्यतीत केले. मन उल्हासित होऊन जायचं. सूर्यास्तानंतर क्षितिजावर उमटलेले गहिरे रंग मन मोहून टाकायचे. वाटायचं संध्याकाळ संपूच नये. अंधार पडायला लागला की मला माझ्या मातेची आठवण व्हायची. ती पर्णकुटीच्या दारात वाट पाहत उभी असणार म्हणूनच लगेचच घरी निघायचो. गंगा मातेचा किनारा सोडताना मन व्याकुळ व्हायचं. गंगा माता माझ्या माता एवढीच मला प्रिय होती आणि आहे सुद्धा. माझी माता ती कधीच पंचतत्वात विलीन झाली असेल. शेवटच्या क्षणापर्यंत आपला अश्रू येईल म्हणून वाट पाहिली असेल. पण मी दुर्दैवी, जिवंत असून सुद्धा मातेचं अंत्यदर्शन घेता आलं नाही. जाणार कसा? माझं आताचं जीर्ण बघून तिला अधिक दुःख झालं असतं. मरताना म्हणाली असेल, अशू असशील तिथं सुखी अस. पण माते, तुझा आशीर्वाद माझ्यापर्यंत कधी पोचलाच नाही. कसा पोचणार? मी पळतोय माझ्यापासून. कधी कधी वाटतं गंगामातीच्या पाण्यात मनसोक्त आंघोळ करावी. अंगावरची सर्व घाण तिच्या पाण्यानं धुवून शरीर स्वच्छ करावं. शुचिरभूत होऊन गायत्री मंत्र म्हणत सूर्याला अर्घदान करावं. मग मला भीती वाटायला लागते. आपली घाण गंगामातेला कशी अर्पण करावी? ती तिचा स्वीकार करील काय? नक्कीच स्वीकारेल, कारण ती अवघ्या भारतवर्षाची माता आहे. पण काय म्हणून ही घाण तिच्या पवित्र पाण्यात सोडावी? सूर्याला अर्घ्य देताना डोक्यावरील जखमेतील रक्तवापू ओंजळीत पडला तर हे माझी मलाच घृणा येऊ लागते. कधी कधी वाटतं झोकून द्यावं हे रोगट शरीर गंगेच्या प्रचंड प्रवाहात आणि संपवून टाकावं स्वतःला. पुनर्जन्म घ्यावा छानसा, पुनर्जन्म. पण पुनर्जन्म यथाकर्म यथाश्रुत, म्हणजे कर्माच्या आणि त्या कर्मातील बोधाच्या अनुसार होतो. म्हणजे परत हेच रोगट शरीर आणि त्याच असह्य वेदना. मग पुनर्जन्म कशासाठी? सर्व काही याच जन्मात संपावं म्हणून मनाला आवर घालतोय. गंगेच्या पाण्यात जाणं टाळतोय. जे मरण टाळलं ते जिवंत मरण जगतोय. चालतो आहे, अखंड चालतो आहे. माझ्याच दुर्गंधीपासून मी दूर पळतोय. वेदना विसरण्याचा प्रयत्न करतोय. चालतो आहे राना वनातून, जिथं तरस, लांडगे, चित्ते, वाघ, सिंहासारखी हिंस्त्र श्वापद दिवसा ढवळ्या फिरत आहेत. पण कोणीही माझ्यावर झडप घालीत नाहीत. नाग, अजगर, धामण, घोणस असे सरपटणारे विषारी प्राणी सुद्धा माझा चावा घेत नाहीत. झाडावरून टपकन पडणारा विंचू सुद्धा नांगी मारत नाही. कदाचित माझी दुर्गंधीच यांना दूर ठेवीत असावी. साग, ऐन, अंजन, खैर, केंजळ, जांभळ
इत्यादी उंच उंच झाडांच्या थंडगार सावलीतून चालतोय, पण मनाला गारवा वाटत नाही. पूर्वी नानाविध पक्ष्यांच्या चिवचिवाटाने, खास करून वसंत ऋतूतील कोकिळेच्या मंजूळ स्वरांशी माझं मन रमत असे. होय, मंजूळ स्वर आणि आम्र मोहराचा सुगंध एक अनोखं सुख देऊन जायचं. आता कान ठार बहिरे झालेत आणि नाक माझ्याच दुर्गंधीनं भरून गेले. कधी कधी रणरण त्या उन्हातून वालुकामय पठारावरून चालतोय, पण अंगातून घामाच्या धारा वाहत नाहीत की अनवाणी चालतो आहे, पण पाय भाजत नाहीत. माझ्या सगळ्या संवेदनाच मेल्या. चालतं आहे फक्त एक रोगट शरीर, स्वतःच्या वेदनेपासून दूर दूर जाण्यासाठी. कुठं जायचं माहीत नाही. चालतो आहे नाकासमोर, वाट नेईल तिकडे, अनंताकडून अनंताकडे. पलीकडचं काही दिसत नाही, मागं वळून पाहवत नाही. पुन्हा कुरुक्षेत्राचं दर्शन होईल म्हणून भीती वाटते. किती चाललो आणि किती अंतर चालायचं आहे ते माहीत नाही. जाण्याचं ठिकाणच ठरलेलं नाही. माझं चालणं व्यर्थ आहे, कारण माझं जीवनच अर्थहीन आहे. हो, किती काळ चालायचं ते फक्त माहीत आहे. 3000 वर्ष. अश्वत्थामन, तू या पृथ्वी तलावर 3000 वर्ष जिवंत मरण भोगशील, हा कृष्णाचा शाप अजूनही कानात घुमतोय. किती काळ लोटला आणि किती काळ बाकी आहे याची वजाबाकी करता येत नाही, कारण दिवस रात्रीतील फरक जाणवत नाही. एकाच आशेवर सारं सहन करतोय. काळ कुणासाठी थांबत नाही, माझ्यासाठी तो थांबणार नाही. त्याचं थांबणं मला मुळीच नकोय. कधीतरी ही 3000 वर्ष संपतील, असह्य वेदना शमतील, दुर्गंधी नष्ट होईल, जगण्याच्या लालसेनं अजूनपर्यंत टाळलेला मृत्यू समोर येईल, किंवा मीच हसत हसत त्याच्यासमोर जाऊन उभा राहीन. मला हवी एक चिरकालीन विश्रांती. माझ्या आत्म्याला परमात्म्यात विलीन व्हायचे, द्वैताकडून अद्वैताकडे जायचे, त्या अंतिम सत्याकडे झेप घ्यायची. आजपर्यंत अंधारात धडपडते, आता अंधारातून चिरंतन प्रकाशाकडे जायचे. मला मोक्ष हवाय. अमर्याद जगण्याचं दुसरं नाव दुःख असतं, ते मला उमगले. आता तोपर्यंत चालायचंय, गत जीवन तुकड्या तुकड्यांनी आठवत. जगणं म्हणजे जीवन नव्हे, आणि मृत्यूशिवाय मोक्ष नाही. पण मला मृत्यू नाही. शापानेच मला चिरंजीवित्व मिळाले, म्हणून जगण्याशिवाय पर्याप्त नसलेला मी अश्वत्थामा, चिरंजीव अश्वत्थामा. होय, मी अश्वत्थामा, आचार्य द्रोणाचार्य आणि माता कृपीचा एकुलता एक पुत्र. बाबा प्रेमानं मला अश्रू म्हणायचे. अजूनही ती हाक मला प्रभावित करत आहे, आणि डोळ्यासमोर येतं ते माझं बालपण. निरागस बालपण. अर्थात सर्वांचंच बालपण निरागस असतं, त्याचं चिमुकलं जग असतं. आश्रम, आई बाबा आणि 4-5 समवयस्क सवंगडी, बस. नको नको म्हणत असताना सुद्धा बाबांच्या यज्ञासाठी समिधा गोळा करत असे, आईला चुलीसाठी सरपण जमा करायला मदत करत असे, छोट्याशा कुंभातून गंगेचं जल आणत असे. गंगा, गंगा, महामाता गंगा. हिमालयाच्या कुशीत गंगा मातेच्या काठी आमची पर्णकुटी होती. पर्णकुटी छोटीशी असली तरी तिच्या समोरचं अंगण प्रशस्त होतं. त्या अंगणात वृक्षाच्या सावलीत बाबा विद्यादानाचं कार्य करायचे. पलीकडेच एका पर्णकुटीत महादेवाची पिंडी होती. बाबा मला सांगायचे, अश्रू, तुझा जन्म झाला त्याच दिवशी मी शिवपिंडीची स्थापना केली. तू नित्य नेमानं पूजा करत जा. आणखी एक लक्षात ठेव, शंकराला नेहमी पांढरी फुलंच आवडतात. पांढरी फुलं आणायला मला दूर जावं लागू नये म्हणून बाबांनी प्राजक्ताचं झाड आश्रमाच्या आवारात लावलं होतं. फुलं वेचायला सुलभ व्हावं म्हणून मातेनं प्राजक्ताच्या झाडाखालील जागा शेणानं सारवून दिली होती. रात्रभर दमाच्या माऱ्यानं फुलांचा सडा झाडाखालील स्वच्छ जागेत पडे. एक एक फुल अलगत उचलून मी शिवपिंडीची पूजा करत असे. वातावरण किती किती प्रसन्न वाटायचं त्यावेळी. ती प्रसन्नता माझ्या आयुष्यात पुढे खूप दिवस टिकली. पुढे कृतीनं अथवा बोलाने वातावरण प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न माझ्याकडून झाला. त्याचं कारण ती पांढरी शुभ्र ताजी फुलं आणि शिवपूजा.
सर्वांना वाटतं तसं मलाही वाटायचं, बालपण कधीच संपू नये. पण ते माझ्या बाबतीत लवकर संपलं. ती रात्र मला अजूनही आठवते. नेहमीप्रमाणे मी मातेच्या अंथरुणात पहुडलो होतो. सवंगड्यांबरोबर खूप खेळल्यामुळे अनिवार्य झोप येत होती. आई बाबा कोणत्या तरी विषयावर चर्चा करत होते. आईचा चेहरा थोडासा गंभीर, ओढग्रस्त वाटत होता. अर्धवट झोपेत राजा, राज्य, कांपिल्य नगरी, बालपण, मित्र वगैरे शब्द माझ्या कानावर पडत होते. आई बाबांची अशी चर्चा नेहमीच चालायची. मला कधी झोप लागली ते कळलंच नाही. बाबांनी दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे हाक मारली, अशो, ओठ, स्नानाला जायचं नाही का? हाक ऐकताच मी लगेच उठलो. नित्याची वस्त्र आणि कुंभ घेऊन त्यांच्या पाठोपाठ गंगेवर जायला निघालो. अजून सकाळ व्हायची बाकी होती. बाबा, आज आपण नेहमीपेक्षा लवकर निघालो नाही का? बाबा आपल्याच विचारात मग्न होते. त्यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. वस्त्र कुंभ काठावर ठेवून दोघंही एका पाठोपाठ एक असे पाण्यात शिरलो. थंडगार पाण्याचा स्पर्श होताच अंगात हुडहुडी भरली, पण मन उल्हसित होऊन गेलं. पूर्व दिशेला सूर्यप्रभा उमटताच नेहमीप्रमाणे आम्ही दोघं कमरे इतक्या पाण्यात उभं राहून ओंजळीत पाणी घेऊन सूर्याला अर्घ्य देऊ लागलो. ओम भूर्भुवस्सुः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. परंतु बाबांच्या मनपठणात नेहमीचा नित्यपणा नव्हता. नक्की सांगता येत नाही, पण काहीतरी फरक जाणवत होता. थोडीशी घाई, थोडीशी अधीरता, आतुरता असावी, त्याचा प्रत्यय आलाच. गंगेच्या निळ्याशार पाण्यात डुबणं मला फार आवडायचं. स्वतःचा आटोपल्यावर बाबा माझ्यासाठी गंगेच्या काठी थांबत असत. मनसोक्त डुंबून झाल्यावर बाबांनंतर बऱ्याच वेळानं सावकाश पाण्यातून बाहेर पडत असे. बाबा सुद्धा कधी घाई करत नसत, शांतपणे वाट पाहत थांबत. आज त्यांनी पाण्याबाहेर पडताच हाक मारली, अशो, लवकर आटप, आपल्याला निघायचंय. कुठे जायचं बाबा? मी पाण्याबाहेर पडता पडता विचारलं. फार दूर, द्रुपद राज्याच्या कांपिल्य नगरीत. कशाला? कशाला म्हणजे? द्रुपद राजाला भेटायला. मला पांचाल देश, कांपिल्य नगरी पाहायची उत्सुकता होतीच. अजून मी आश्रमापलीकडे कुठेही गेलो नव्हतो. मातेचा निरोप घेऊन आम्ही निघालो. माता वारंवार मला सांभाळून राहा आणि बाबांना अशूला सांभाळा म्हणून सांगत होती. मला अजूनही तिचे पाण्यानं डबडबलेले डोळे आठवतात. काही अंतर चालून गेल्यावर आम्ही दोघांनी एकदम मागे वळून पाहिलं. माता आमच्याकडे पाहत अंगणात उभी होती. न राहून मी बाबांना म्हणालो, बाबा. माता अजूनही अंगणात उभी आहे. बाबा हसले. आता ते आपण परत येईपर्यंत सकाळ संध्याकाळ आपली वाट पाहत तिथंच उभी राहील. परत कधी यायचं आपण बाबा? 10-12 दिवसात. जायला 4 दिवस, 2-4 दिवस राजाकडे मुक्काम आणि परत येताना 4 दिवस, बस. आम्ही चालत होतो. मला सर्वच नवीन होतं. भिरभिरीच्या नजरेनं मी सारं काही पाहत होतो, मनात साठवत होतो. नवीन गाव, त्यातील विभिन्न पोशाख परिधान केलेले ग्रामवासी, ग्रामदेवतेची मंदिरं, त्यातून येणारा मंजूळ घंटानाद. समोरून येणारे लोक बाबांना नमस्कार आचार्य म्हणून लावून नमस्कार करत होते. बाबा सुद्धा आपुलकीनं त्यांचं क्षेमकुशल विचारत होते. बाबा अधूनमधून येणाऱ्या गावांची, नद्यांची नावं सांगत होते, त्यांची वैशिष्ट्य विशद करत होते. परंतु मला उत्सुकता होती ती द्रुपद राजा आणि त्याची कांपिल्य नगरी पाहण्याची. आमचा रात्रीचा मुक्काम एखाद्या शिवमंदिरात अथवा कोणा ब्राह्मणा घरी असे. रेकॉर्डिंग पृष्ठ क्रमांक 1 आणि पुस्तक पृष्ठ क्रमांक 17 पूर्ण होत आहे. पृष्ठ क्रमांक 2. तिसऱ्या रात्री बाबा खुश होत म्हणाले, अशो, उद्या दुपारपर्यंत आपण द्रुपद राजाच्या राजवाड्यात पोहोचू. इतके जवळ आलो आपण? पण बाबा, आपण द्रुपद राजाकडे कशासाठी जात आहोत? बाबा हसले. पुढे म्हणाले, अशू, बालपणी राजा द्रुपद आणि मी एकाच गुरुकुलात शिकलो.
खूप मैत्री होती आमची. द्रुपद राजा अर्थात त्यावेळी तो राजा नव्हता, पण फार उदार मनाचा होता. त्याचं माझ्यावर खूप खूप प्रेम होतं. मला नेहमी म्हणायचा, मित्रा द्रोणा, मोठा झाल्यावर मी पांचाळ देशीचा राजा होईन. मग मी काय करीन माहित आहे? काय करशील? एका राजकुमारीशी लग्न करशील. लग्न तर होईलच, पण तुझ्यासाठी काय करणार ते विचारतोय. काय करशील माझ्यासाठी? माझं अर्ध राज्य तुला देईन. मी फक्त हसत असे. माझ्या हसण्याचा त्याला खूप राग यायचा. माझं सांगणं तुला खरं वाटत नाही का? मग मी तुला वचन देतो की माझं अर्ध राज्य तुला देईन. पुढं काय झालं बाबा? मी उत्सुकतेनं विचारलं. शिक्षण संपलं. द्रुपद पांचाल देशीचा राजा झाला. मी आपल्या आश्रमात येऊन विद्यादान करू लागलो. नंतर कधी आमची भेट झालीच नाही. आता तुम्ही द्रुपद राजाला भेटल्यावर अर्धराज्य मागणार आहात का? नाही. का? अरे आपण ब्राह्मण, अंगिरस कुळातील भारद्वाज ऋषींच्या पोटी माझा जन्म झाला. विद्यादान हीच आपली परंपरा, तीच पुढे चालवायची. मग फक्त राजाला भेटण्यासाठीच इतक्या लांबवर आलो? नाही, एक मागणं मागण्यासाठी. कोणतं? एक दुभती गाय. दुभती गाय म्हटल्याबरोबर माझं मन कुठंतरी सुखावलं. बाबा, फक्त दुभती गाय की वासरासह गाय? होय, वासरासह गाय, सवत्स धेनू. असं म्हणत बाबांनी कुशीवर वळून डोळे मिटले. माझं मन मात्र गायीकडून वासराकडे धाव घेत होतं. मग आपण वासराला घेऊन नदीवर आंघोळ करायला जाऊ. बाबांनी काहीच उत्तर दिलं नाही. त्यावेळी त्यांना तरी कुठं माहीत होतं की या गायीच्या मागे आपलं आयुष्य फरफटत जाणार आहे. अखेर आम्ही दोघांनी द्रुपद राजाच्या कांपिल्य नगरीत प्रवेश केला. प्रथम नगर दर्शनानं मला केवढा हर्ष झाला. सुंदर, अप्रतिम. गेले 2 दिवस बाबांनी वर्णन केल्याप्रमाणेच नगर होतं. स्वच्छ आणि रेखीव रस्ते, रस्त्यांच्या कडेला सावली देण्यासाठी लावलेले प्रचंड वृक्ष, आजूबाजूला सुंदर फुलांनी भरगच्च भरलेल्या बागा, त्यामध्ये थुई थुई नाचणारी कारंजी, त्यांच्या पलीकडे आखीव रेखीव घरं, अधूनमधून आपला सुवर्ण कळस उन्हात तळपविणारी मंदिरं, रस्त्यावरून ये जा करणारे घोडेस्वार, रथी आणि पांथस्थ, घाईघाईत निघालेला पुरोहित ब्राह्मण. प्रथम दर्शनी कांपिल्य नगर मला आवडलं. अशू, आला बरं का द्रुपद राजाचा राजवाडा? बाबांच्या बोलण्यानं मी भानावर आलो. समोर पाहतो तो पांढऱ्या शुभ्र संगमरवरी दगडाचा केवढा मोठा राजवाडा, अति भव्य, अति सुंदर, नजर दिपवून टाकणारा. मला बाबांचा अभिमान वाटला. एवढ्या मोठ्या प्रासादात राहणारा राजा बाबांचा मित्र. बाबांचा हात धरून मी राजवाड्याच्या पायदंड्या चढू लागलो. मी अंगिरस कुळातील आचार्य द्रोण. बाबांनी एकदाच आपली ओळख सांगितली. पुढं कुठंच आम्हाला कुणी अडवलं नाही. दालनामागून दालनं ओलांडीत आम्ही द्रुपद राजाच्या राजदरबारात पोहोचलो. बाबांना पाहताच राजा द्रुपद झटकन आसनावरून उठला. यावं आचार्य द्रोण. या पांचाल देशीचा राजा द्रुपद आपल्या राजनगरात आणि प्रासादात आपलं स्वागत करतोय. आचार्य द्रोण, आपण आसनस्थ व्हावं. राजा, एवढ्या वैभवशाली राज्याचा राजा झालाय तरी ओळख विसरला नाहीस. धन्य आहे तुझी. होय आचार्य द्रोणाचार्य, आपण बालपणी गुरु अग्निवेशांच्या आश्रमात शिकत होतो. आठवणीत राहण्यासारखेच दिवस होते ते. राजा द्रुपद, मलाही आठवतात ते प्रिय दिवस, आपले सर्व सवंगडी. काही गवसल्यामुळे बाबांचा चेहरा अधिक उत्तेजित झाला होता. राजा, तुला आठवतं? आश्रमात शिकत असताना तू मला एक वचन दिलं होतंस. वचन? कसलं वचन? राजा द्रुपदानं आश्चर्याने विचारलं. राजा, तू म्हणाला होतास, द्रोणा, जेव्हा मी पांचाल देशीचा राजा होईन तेव्हा माझं अर्धराज्य तुला देईन. राजा, तुझं अर्धराज्य मागायला आलोय. तू दिलेलं वचन पूर्ण कर. मी आश्चर्यानं बाबांकडे पाहतच राहिलो.
काल रात्री ते आपणास राज्य नको म्हणत होते, आता तर अर्ध राज्य मागत आहेत. खरं काय? आचार्य द्रोण, ती बालपणीची वचन होती, त्यात काही सत्य नसतं. बालपणाबरोबरच वचन आणाभाकासार काही संपून जातं. पण मित्रा, तू आता राजा आहेस. दिलेलं वचन पूर्ण करणं राजाचं कर्तव्य. राजाची कर्तव्य मला माहीत आहेत द्रोणाचार्य. ते वचन देताना मी राजा नव्हतो. राजा, तू माझा मित्र आहेस म्हणून पुन्हा सांगतो, वचनाप्रमाणे अर्धराज्य देऊन टाक. मित्र वचनातून मुक्त हो. बाबा हसत हसत उत्तरले. मी गमतीने दोघांचं संभाषण ऐकत होतो. आम्हा सवंगड्यांमध्येही असंच चालायचं. एकानं काही सांगितलं की मुद्दामून बाकी सारे विरोध करत असू, चिडवाचिडवी म्हणून. पण राजा द्रुपद एकदम संतापानं कडाडला. मित्र? कोण कोणाचा मित्र ब्राह्मणा? तुझी बुद्धी भ्रष्ट झालेली आहे. माझ्यासारख्या वैभवशाली पांचाल नरेशाशी मैत्री करण्याएवढी तुझी योग्यता नाही. आहे मित्रा, मी तुझा गुरुबंधू तर आहेच ना. आणखी एक तुला सांगतो, मी भगवान परशुरामाकडून अनेक दिव्यास्त्र संपादन केलेली आहेत. नाही द्रोणा, नाही. माझ्यासारख्या वैभवशाली राजाची आणि तुझ्यासारख्या दरिद्री ब्राह्मणाची मैत्री कधीही होऊ शकत नाही. गुरुकुलात शिकलेली मित्रत्वाची व्याख्याच तुला सांगतो. समानतेत मैत्री होते. दरिद्री आणि श्रीमंत, विद्वान आणि मूर्ख, शूर आणि भ्यार, जीत व पराजित, पुष्ट आणि कृश, रथी आणि पायदळ, राजा आणि रंक यांची मैत्री कधीच होत नाही. झालीच तर तो दोघांपैकी एकाचा भ्रम असतो. तेव्हा हे ब्राह्मण, तू पूर्वीचं सख्य विसरून जा. बालपणी दिलेलं वचन त्यावेळी तुला खरं वाटलं तरी आता ते शक्य नाही. राजा, इतक्या लांबून मी तुला भेटायला आलो. जाणतो ब्राह्मण, या राज्यसभेत ऋषी मुनींचा आणि ब्रह्मवर्गाचा नेहमीच आदर राखला जातो. यथायोग्य दक्षिणा दिली जाते. आपणही ब्राह्मण, विद्याविभूषित गरीब ब्राह्मण आहात. प्रथम अतिथी म्हणून या प्रासादात आला आहात. भिक्षा म्हणून काही हवं असेल तर ते तुम्हाला अवश्य मिळेल. राजप्रासादातील सुग्रास अन्न पण मिळेल. आपलं दारिद्र्य काढताच बाबा संतापानं खवळले. वाटलं बाबा द्रुपदावर धावून जातील, पण त्यांनी स्वतःला सावरलं. पण कडाडत्या आवाजात म्हणाले, राजा द्रुपदा, भिक्षा मागण्यासाठी आणि तुझ्या प्रासादातील घासभर अन्नासाठी 2 दिवसांची पायपीट करून इथं आलेलो नाही. माझ्या दारिद्र्यानं माझी मित्रत्वाची भावना कमी प्रतीची ठरत नाही. तू माझा आणि माझ्या मित्रत्वाच्या भावनेचा अपमान केलायस. एकाच बाणानं तुझं मस्तक छेदून या वैभवशाली नगराबाहेर फेकून तुझं अर्धच काय संपूर्ण राज्य घेऊ शकतो. तेवढं सामर्थ्य या परशुराम शिष्यात जरूर आहे. पण मी ब्राह्मण आहे. मला राज्याचा लोभ नाही, नव्हता आणि पुढेही असणार नाही. द्रुपदा, लक्षात ठेव, एक दिवस तुला या वैभवशाली नगरीतून, जिचा तुला गर्व आहे, बंदी करून घेऊन जाईन. तुझा उन्मत्तपणा उतरवीन, समानतेचा धडा देईन. ही दरिद्री ब्राह्मणाची प्रतिज्ञा आहे. दरिद्री ब्राह्मण या शब्दावर बाबांनी अधिक जोर दिला होता. दुसऱ्या क्षणी भर मध्यान्हीच्या वेळी त्या भव्य महालातून पाण्याचा घोटही न घेता आम्ही दोघंही बाहेर पडलो. बाबांचा राग अनावर झाला होता. इतके रागावलेले बाबा मी कधी पाहिले नव्हते. तसामुळे प्रसंगच आला नव्हता. ते झपाझप पावलं टाकत चालत होते. कधी एकदा या नगरातून बाहेर पडतो असं त्यांना झालं होतं. मी अक्षरशः त्यांच्या मागून धावत होतो. चुकून सुद्धा एक शब्द ते माझ्याशी बोलले नाहीत. आमच्या दोघांच्या पोटात सकाळपासून अन्न गेलं नव्हतं. मला फार भूक लागली होती, परंतु ते सांगण्याचं धैर्य माझ्यात नव्हतं. भुकेची त्यांना आठवणच नसावी. नगराची वेस ओलांडीपर्यंत त्यांनी मागे वळून सुद्धा पाहिलं नाही. वेस ओलांडल्यावर बाबांची चाल मंदावली. माझ्याकडे मागे वळून ते हसले. म्हणाले, अशू, तुला भूक लागली असेल नाही? मी गप्पच. आता दुपारची वेळ टळून गेलीच आहे. रात्रीच्या जेवणाची सोय बघू. माझ्या मनात आलं होतं बाबांना विचारावं, तुम्हाला राज्य नको होतं तर राजाकडे त्याचं अर्धराज्य का मागितलं?
पण मी विचारलं नाही. त्यांना राग येईल किंवा तेवढं धैर्य माझ्यात नव्हतं म्हणून. पुढच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग आले, परंतु तेव्हाही असं का केलं विचारलं नाही. मग विरोध करणं दूरच राहिलं. आमचं दोघांचं एकमेकावर अतिशय प्रेम होतं. त्यांचं मन कसं दुखावणार? त्यांना सत्य सांगणं आवडलं असतं का? काहीही असो, कांपिले नगरापासून त्यांच्या मागून धावतोय, आता तर एकटाच धावतोय. विरोध केला असता तर कदाचित असा दारुण अंत दोघांच्याही वाट्याला आला नसता. बाबांनी आपला मार्ग बदलला आहे हे माझ्या फार उशिरा लक्षात आले. बाबा, घरी जायची ही जवळची वाट आहे का? अशू, आपण एवढ्यात घरी नाही जायचं. पण घरी माता वाट बघत असेल तरी का? हा प्रश्न माझ्या मनातच राहिला. मग कुठं जायचं? तुझ्या मामाकडे, कृपाचार्यांकडे, हस्तिनापूरला. माझे मामा हस्तिनापूरच्या गुरुकुलाचे आचार्य होते. नगरात त्यांची एक पर्णकुटी होती. मामाने मोठ्या प्रेमानं आमचं स्वागत केलं. रात्रीच्या भोजनानंतर बाबा आणि मामा गप्पा मारत होते. बाबा इकडे का आले हा विचार माझ्या मनात लुप्त झाला होता. हस्तिनापूर कसं असेल याचाच विचार करीत पहुडलो होतो. बाबांना वाटलं मी झोपी गेलोय. बाबा मामांना सांगत होते, अशूचे सवंगडी दूध पितात म्हणून अशूनं दुधासाठी मातेकडे हट्ट धरला. आमच्याकडे गाय नसल्यामुळे अशूला दूध देणं शक्य नव्हतं आणि तो हट्टाला पेटला होता. कृपीनं पाण्यात सातूचं पीठ घालून अशूला दिलं. अशू दूध समजूनच ते सातूच्या पिठाचं पाणी प्यायलं. आपल्या मित्रांकडे जाऊन मी दूध प्यालो म्हणून नाचू लागला. त्याचे मित्र उपहासानं त्याच्याबरोबर नाचू लागले, म्हणू लागले, तुमच्याजवळ गाय नाही, मग तू दूध कसं प्यायलास? तू खोटं बोलतोयस. अशू त्यांना पुन्हा पुन्हा आपण दूध प्यायल्याचं सांगत होता. सर्व मुलं त्याची टवाळी करीत होती. हे सर्व कृपी पर्णकुटीच्या दारातून आणि मी यज्ञमंडपातून पाहत होतो. क्षणभर आमची उभयताची नजरानजर झाली आणि आमच्या नजरा खाली गेल्या. मुलाला पिठाचं पाणी दूध म्हणून देऊन फसवणूक केल्याची तिला लाज वाटली. मला शरम वाटली माझ्या दारिद्र्याची. माझ्या एकुलत्या एका मुलाला एक पेलावर दूध देऊ शकत नाही याची. विचारांती मी राजा द्रुपदाकडे जाऊन गायीची मागणी करावी असं ठरवलं. कारण राजा द्रुपद आणि मी एकाच गुरुकडे अध्ययन केलं होतं. आम्ही दोघे मित्र होतो. मामा कृपाचार्य शांतपणे ऐकत होते. परंतु गाय मागणं दूरच राहिलं. राजा द्रुपदानं माझ्या दारिद्र्याची हेटाळणी करून माझ्या मित्रप्रेमाचा अपमान केला. आम्ही परत घरी न जाता तुझ्याकडे निघून आलो. एका गायीचाच प्रश्न आहे ना. मी पितामह भीष्मांकडे मागणी करतो. कृपाचार्य, नको, आता मला कोणाकडूनही गाय नकोय. मग असेच रिकामे हाती आश्रमात परत जाणार आहात? गाय घेऊन येतो म्हणून कृपीला सांगितलं होतं. गाय घेतल्याशिवाय तिकडे जाणं नाही. मग तुझी इच्छा असेल तर आम्ही इथेच राहू म्हणतो. अवश्य, पण पुढे काय ते माझ्यावर सोड. मी पिठाचं पाणी दूध म्हणून प्यायलो हे केव्हाच विसरून गेलो होतो. पण त्या दुधानं बाबांच्या हृदयात खोल जखम केली होती आणि राजा द्रुपदाच्या उर्मट वागण्यानं त्यावर मीठ चोळलं गेलं. बाबा हस्तिनापुरात राहून ती जखम भरण्याचे प्रयत्न करणार होते. नक्की काय करणार होते ते त्यांनाच ठाऊक. मला एका काचं उत्तर मिळालं होतं, पण दुसरं प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं. अखेर त्यांनी स्वतःची जखम भरली, राजा द्रुपदाला अपमानित करून आणि शेवटी स्वतःचा बळी देऊन. एका क्षुल्लक कारण माणसाच्या जीवनाची कशी कलाटणी देईल हे सांगणं कठीण. बाबा वाट पाहत असलेली संधी लवकरच चालून आली. त्या दिवशी सारे कौरव पांडव विटीदांडू खेळत असताना त्यांची विटी जवळच्या कोरड्या विहिरीत पडली. विटी विहिरीतून कशी वर काढावी याची जोरदार चर्चा करून सुद्धा कौरव पांडवांना उपाय सुचला नाही. बाबा आणि मी जवळच बसून त्यांची गंमत बघत होतो. इतक्यात एक सोजवळ चेहऱ्याचा युवक बाबांकडे आला आणि नम्र अभिवादन करून म्हणाला, आचार्य, मी युधिष्ठिर. आमची विटी विहिरीत पडलीये, पण ती बाहेर कशी काढावी हेच मुळी समजत नाही. बाबा हसले.
युधिष्ठिर, मी तुमची विटी बाहेर काढून देतो. आपण विहिरीत उतरणार? बाबा हसत म्हणाले, पहा तर खरं कशी काढतो ती. त्याने दर्भाची जुडी हातात घेतली. दर्भाची एक एक काडी जोडत ती विहिरीत सोडली. दर्भाचा विटीला स्पर्श होतात विटी दर्भाला चिकटून वर आली. साऱ्या कौरव पांडवांनाच काय, मला सुद्धा तो एक चमत्कार वाटला. युधिष्ठिर पुन्हा एकदा नम्र अभिवादन करून म्हणाला, आचार्य, आपण कोण? आपणाकडे जादूविद्या आहे काय? ही जादू विद्या नाही, ही मंत्रविद्या आहे. त्यासाठी साधना करावी लागते. पण आचार्य, आपलं नाव? ही हकीकत तुमच्या पितामह भीष्मांना सांगा, ते माझं नाव आपोआप ओळखतील. दुसऱ्या दिवशी पांढऱ्या शुभ्र घोड्यांचा रथ आमच्या कुटीसमोर थांबला. पांढरी शुभ्र दाढी असलेला राजपुरुष रथातून उतरला. रथाचा आवाज ऐकून बाबा आणि मामा कुटीबाहेर आले होते. तो राजपुरुष बाबांच्या पुढे नम्रतेनं हात जोडून म्हणाला, आचार्य द्रोण, मी गंगापुत्र भीष्म आपणास अभिवादन करतोय. म्हणजे ती व्यक्ती कौरव पांडवांचे पितामह भीष्म होते. तर बाबांनी भीष्म महाराजांना आदरानं पर्णकुटीत नेलं आणि मृगासनावर बसवलं. पितामह नम्रतेनं म्हणाले, आचार्य, आपण महर्षी परशुरामाचे शिष्य आहात. आपली अस्त्र शस्त्र विद्या सर्वश्रुत आहे. कुरुपुत्रांचं अध्ययन कृपाचार्यांच्या नजरेखाली सुरू आहेच. पण पराक्रमा क्षत्रियांचा धर्म आहे. अस्त्रशस्त्र विद्येशिवाय पराक्रमी होणं शक्य नाही. आपल्यासारख्या सर्वश्रेष्ठ गुरुकडून अस्त्रविद्या मिळावी म्हणून मी आपणास विनंती करतो की आपण कुरुपुत्रांचं आचार्यपद स्वीकारावं. महाराज पितामह भीष्म, आपणही भगवान परशुरामाचे शिष्य आहात, महापराक्रमी आहात. आपली विनंती मी आदरण्यास समजतो, पण माझी एक अट आहे. कुरुपुत्रांनी माझ्यासाठी एक दिवस पराक्रम केला पाहिजे. भीष्म महाराज हसत म्हणाले, आचार्य, त्याने पराक्रमी व्हावं म्हणून तर आपणास आचार्यपद स्वीकारण्याची विनंती करतोय. तुमच्या कृपाछत्राखाली एकच दिवस काय, सदैव तुमच्यासाठीच पराक्रम करतील. आणि बाबांनी कुरुपुत्रांचं आचार्यपद स्वीकारलं. बाबांनी एका दगडात 2 पक्षी मारले. आपलं दारिद्र्य हरण आणि 105 शिष्यांची कमाई. रेकॉर्डिंग पृष्ठ क्रमांक 2 आणि पुस्तक पृष्ठ क्रमांक 26 पूर्ण होत आहे.